प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी निर्माण केली. उत्पत्ती पहिल्या अध्यायात. सगळीकडे अंधकार होता. देवाचा आत्मा जलाशयावर तळपत होता. सगळीकडे अंधकार होता. सगळ्या बाजूंनी कुठेही पाहिलं तर फक्त काय अंधकार आहे. परमेश्वर कुठेही अंधकाराबद्दल बोलत नाही. अंधकार सगळ्या बाजूने, पण देवबाप अंधकाराविषयी बोलत बसत नाही. अंधार खूपच दाट आहे, अंधार खूपच काळा आहे, अंधारात काही दिसत नसतं, अंधार असा आहे, अंधार तसा आहे. परमेश्वर अंधाराविषयी बोलत नाही. माझा देव म्हणतो प्रकाश हो, आणि प्रकाश झाला. देवाच्या प्रिय लोकांनो, नकारात्मक गोष्टींना वेळच देऊ नका. हालेलुया. सकारात्मक गोष्टींना वेळ द्या. चांगल्या गोष्टी बोलायला सुरुवात करा. तुमचे आशीर्वाद मोकळे होतील. हालेलुया. ज्या देवाच्या योजना आहेत त्याच्याविषयी बोलायला सुरुवात करा. मग सैतान काय करतोय? योहान 10 अध्याय 10 वचन, तिथून सुरुवात करूया. चोर येतो तो केवळ चोरी, घात व नाश करायला येतो. मी तर त्यांना जीवन प्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे. चोर कशासाठी येतो? चोरी, घात, नाश. सगळ्यांनी म्हणा, चोरी, घात, नाश. पहिलं तर चोरी करायला येतो, आणि त्याला कोणी अडवलं की मग घात करतो, आणि घात करून नाही थांबत, नाशच करून टाकतो. हे कोणाचं काम आहे? सैतानाचं काम आहे. चोर लुटारू येतो. सगळ्यात पहिलं तुमच्या जीवनातला आनंद चोरून नेईल. कोणाचं नाव आनंद आहे ना, नाही तर परत भेटायला येईल मला. प्रेज लॉर्ड. आनंद म्हणजे तुमच्या जीवनातला जो उत्साह आहे, जॉय. हालेलुया. प्रभूची स्तुती असो. सगळ्यात पहिलं काम तो करणार, आनंद चोरून नेणार. आणि त्या माणसाच्या तोंडावर नेहमी 12 वाजलेले असणार. तुम्ही त्याला हसवा, त्याच्याशी प्रेमाने बोला, त्याच्याशी कसंही बोला, त्याचा चेहरा असा पडलेलाच राहणार. हालेलुया. हे लोक कधीच हसत नाहीत. हालेलुया. ते नेहमी टेन्शनमध्येच असतात. त्यांना असं वाटतं की संपूर्ण विश्वाचा भार त्यांच्या खांद्यावरती आहे, आणि त्यांच्याशिवाय आता जगाचं काही चालणार नाही. हालेलुया. संत पौल बंदीगृहात आहे, आणि तिथून तो मंडळीला सांगतो, प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. आनंदच करा, दुःख करू नका, नेहमी आनंद करा. देवाच्या प्रिय लोकांनो, तो आनंद आमच्यातली शांती, समाधान काही ना काही चोरण्याचा प्रयत्न करतो. आणि त्याच गोष्टी जशा वाढत जातात त्या व्यक्तीचा तो नाश करतो. प्रियांनो, परंतु जे तेज देवाने तुमच्यावरती दिलंय ते कधीच हरवता कामा नये. म्हणा, मी जगाचा प्रकाश आहे. तुम्ही आनंदात पण प्रकाश आहे, तुमच्या संकटात पण प्रकाश आहे. तुम्ही जाल तिथं देवाचा हात तुमच्या जीवनावरती आहे. सैतान तुमच्या जीवनातला आनंद चोरू शकत नाही. देवाची आग तुमच्यामध्ये झळकत आहे. मी म्हटलं, देवाचं सामर्थ्य तुमच्यामधून ओसंडून वाहत आहे. मी म्हटलं, देवाचा पवित्र प्रकाश तुमच्या जीवनामध्ये आहे. कोणता सैतान तुमच्या बरोबर उभा राहील? लोकांना अजून कळालेलं नाहीये, सैतान आपला प्रॉब्लेम नाहीये. मी काय म्हटलं ऐकलं का तुम्ही? दोन्ही कर्ण उघडे ठेवून ऐका. सैतान आपला प्रॉब्लेम नाही, आपण सैतानाला प्रॉब्लेम आहे. हालेलुया. कारण तुम्ही जाल तिथं देवाच्या पवित्र आत्म्याची आग घेऊन जाता. तुमची उपस्थिती दुष्टाला हाकलून देणारी. त्याच्याबद्दल काय बोलायचं? त्याच्याशी टाइमपास करण्यात वेळ वाया घालवू नका. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. फक्त तुम्ही येशूचं नाव घेतलं तरी दुष्ट निघून जातो. प्रभू येशूच्या नावात हे सामर्थ्य आहे. मग आज देवाच्या प्रिय लोकांनो, सैतान घातपात आणि नाश करायला आलेला आहे. मग अजून काय अशा गोष्टी आहेत की ज्यांच्यामुळं लोक आंधळे झाले? 2 कोरिंथ 4 अध्याय 3 आणि 4 वचन. 2 कोरिंथियन चॅप्टर 4 वर्सेस 3 and 4. परंतु आमची सुवार्ता आच्छादलेली असल्यास ज्यांचा नाश होत आहे त्यांच्या ठायी ती आच्छादलेली आहे.
त्यांची म्हणजे विश्वास न ठेवणाऱ्या लोकांची मने ह्या युगाच्या दैवताने आंधळी केली आहेत, अशा हेतूने की देवाची प्रतिमा जो ख्रिस्त त्याच्या गौरवी सुवार्तेचा प्रकाश त्यांच्यावर प्रकाशू नये. हालेलुया. युगाची दैवत म्हणजे समजून घ्या प्रियांनो, प्रत्येक युगामध्ये लोक कोणाला तरी देव बनवतात. आता ह्या दिवसामध्ये काही लोकांचा देव टीव्ही असू शकतो. हालेलुया, बोले येशू मसीह की. टीव्हीचं, मोबाईलचं आम्हाला ॲडिक्शन नसावं ही देवाची इच्छा आहे. सोशल मीडिया देवाच्या सेवेसाठी वापरा. हालेलुया. तुमच्याकडं ज्या गोष्टी देवाने दिलेल्या आहेत त्याचा उपयोग देवाच्या गौरवासाठी झाला पाहिजे. ते मोबाईलवरती रील बघून बघून आता ही रील ही 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 लगेच दुसरी लगेच रडायची रील, त्याच्यानी ना डोक्याचे भजे झालेत लोकांच्या. आणि इतकं शॉर्ट सर्किट झाल्यासारखं लोक वागायला लागलेत ना, पहिल्यासारखं लोक नाही राहिले आता. पहिलं कसं मन मिळावं बोलणं, तिकडचंच ऐकायचं आणि इकडं जाऊन बोलायचं, आणि त्याच्यामुळं सगळं भेसळ झाली, सगळी गडबड झालेली आहे. आमचा वेळ सैतान कुठं वाया घालवत आहे. ह्या युगाची दैवत म्हणजे टी व्ही, मोबाईल फोन, तुमच्या काय सवयी असतील त्या गोष्टी. कुठल्या गोष्टींमुळं आमचा वेळ वाया चाललाय. माझ्या प्रभूला काय नाही आवडत आहे. येशूने आपलं अनमोल रक्त सांडलंय, त्या रक्ताची किंमत नाही समजू शकत आपण. आम्हाला सगळ्या पापातून बाहेर काढण्याची ताकद त्या रक्तात आहे. हारलेल्यांना विजयी करण्याची ताकद त्या रक्तामध्ये आहे. सगळे वंश, सगळ्या भाषा, सगळ्यांना विकत घेण्याची ताकद त्या रक्तात आहे. ते रक्त सगळ्यात मूल्यवान आहे. देवाने एकुलता एक पुत्र दिलाच, पण त्या पुत्राने रक्त सांडलं आमच्यासाठी, आणि त्या रक्त सांडण्याच्या द्वारे आम्हाला नवीन जीवन मिळालं. तो एवढ्या मूल्यवान गोष्टी आम्हाला देतो, आणि आमच्या जीवनामध्ये कुणाला जास्त मूल्य दिलं आपण? आमचा वेळ आम्ही कोणाला देत आहोत? आमचा समय आम्ही कोणासाठी खर्च करत आहोत? परमेश्वराला आमच्या जीवनात पहिलं स्थान आहे का? खूप गरजेचं आहे, खूप गरजेचं आहे. बिनकामाच्या गोष्टी, ज्या गोष्टींनी तुमचा वेळ वाया घालवलेला आहे, कोणाबद्दल तिरस्कार करण्यात आयुष्य निघून जातं, राग राग करण्यामध्ये आयुष्य निघून जातं. अनेकदा माणूस आयुष्यभर नको त्या गोष्टीत गुरफटलेला असतो. आज त्या गोष्टींमधून बाहेर येण्याचा दिवस आहे प्रियांनो. हालेलुया. आणि प्रभूला सांगायचंय, नको असलेल्या गोष्टी आमच्या जीवनातून काढून टाक. हास्य विनोदाच्या गोष्टी नको आहेत आम्हाला. आम्हाला टाइमपासच्या गोष्टी नको आहेत. आम्हाला प्रभूचं काम पाहिजे, आम्हाला आराधना पाहिजे, आम्हाला वचन पाहिजे, आम्हाला प्रभूची कृपा पाहिजे. आमच्या जीवनामध्ये आमचं लक्ष आध्यात्मिक गोष्टींकडे अधिक असावं, ही देवाची इच्छा आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, सैतानाची ही सगळी कामं, वाईट गोष्टीत लोकांना अडकवणं, त्यांचा वेळ चोरणं आहे, त्यांचा वेळ चोरणं आहे. मग येशू ख्रिस्त, 1 योहान 3 अध्याय 8 वचन, 1 जॉन चॅप्टर 3 वर्स 8, पाप करणारा सैतानाचा आहे, कारण सैतान प्रारंभापासून पाप करत आहे. सैतानाची कृत्ये नष्ट करण्यासाठीच, सैतानाची कृत्ये नष्ट करण्यासाठीच देवाचा पुत्र प्रकट झाला. आमेन. तुम्हाला काय वाटतं, येशू ख्रिस्ताने सैतानाला किती टक्के हरवलंय? 10%, 20%, 50%? सैतान हारला. येशू ख्रिस्त का जगात आला होता? सैतानाची कृत्ये नष्ट करण्यासाठीच. मग त्यांनी त्याची कृत्य नष्ट केली. किती टक्के केली? 100% केली. जर आपला विश्वास आहे, मग परत त्या सैतानाला जागा करून आपण का लढतोय त्याच्याशी? ज्याचं मस्तक ठेचलेलं आहे तो तुमच्या पुढे आता कसा लढणार आहे प्रियांनो? जे युद्ध वधस्तंभावर येशू ख्रिस्ताने आधी जिंकलेला आहे, ज्या युद्धामध्ये त्याचा विजय त्याने प्राप्त केला आणि तो विजय त्याने मंडळीला दिलेला आहे, तुम्हाला फक्त येशूचं नाव डिक्लेअर करायचं आहे. हालेलुया. फक्त तुम्हाला जाहीर करायचं आहे, सैताना निघ इथून, कारण माझ्या येशूने मला जय दिलेला आहे. हालेलुया. फक्त त्याच्याबद्दल बोलण्यात आणि त्याच्याकडे लक्ष देण्यात वेळ वाया घालवू नका. एकदा एक बहीण आली आणि
आणि तिने मला सांगितलं, पास्टर प्रेयर करा. म्हटलं ताई कशासाठी? ते दुष्टात्मा असा फिरून येतो आणि माझ्या डोक्यावरच बसतो. दुष्टात्मा असा फिरून येतो आणि माझ्या डोक्यावरच बसतो. तिला म्हटलं ताई, चूल थंड असली ना, मुंग्या, मच्छर, झुरळ काही चुलीत येऊ शकतात, सगळे कीटक चुलीत येतील, पण एकदा चुलीत आग लागली ना, त्याच्या जवळ कुणी येऊ शकत नाही. तुला पवित्र आत्म्याची गरज आहे माझ्या बहिणी, तुला प्रभूच्या आत्म्याची गरज आहे. एकदा पवित्र आत्म्याचा अग्नी तुमच्या पेटला, दुष्ट तुमच्यापासून दूर पळून जातो. तो तुमच्या वाट्याला लागणार नाही, तो तुमच्या जवळ येऊ शकणार नाही, कारण की प्रभूने तुम्हाला आशीर्वादित केलं त्याचा आत्मा देऊन. हालेलुया. त्याचा आत्मा देऊन आम्हाला आशीर्वादित केलेला आहे. सैतानाची कृत्ये नष्ट करण्यासाठीच प्रभू येशू ख्रिस्त आलेला आहे. त्याचा पर्पज होता, येशू ख्रिस्ताचा स्वर्गातून पृथ्वीवर येण्याचा उद्देश होता मानवाचं तारण करावं. आणि ते तारण करीत असताना त्याने सैतानाचं मस्तक ठेचलं आणि वधस्तंभावर तो म्हटला टेटलेस्टाई, म्हणजे पूर्ण झाले आहे. सगळ्यांनी म्हणा, पूर्ण झाले आहे. परत एकदा, पूर्ण झाले आहे. आता जे येशूने पूर्ण केलं तू परत कशाला सुरू करतो? मी सैतानाशी लढतो. हॅलो, ज्याला येशूने हरवलंय त्या विजयाचा तू भागीदार आहेस. त्याने तुला महाविजेता करून ठेवलेला आहे. तुला फक्त शस्त्र सामग्री धारण करायची आहे आणि तुला फक्त उभं राहायचंय. तू ऑलरेडी विजेता आहेस. तुला परत लढायची गरज नाही. आता तुला फक्त स्तुती आणि आराधना करायची. मग आता सोपं काम दिले देवाने आपल्याला. प्रेज द लॉर्ड. स्पेशल वेळ काढून असं म्हणू नका, आज मी इथं सैतानाशी युद्ध करायला आलोय. येशूने केलंय. हालेलुया. तुम्ही फक्त म्हणा, मी प्रभूची आराधना करायला आलोय, मी प्रभूचं वचन ऐकायला आलोय, मी प्रभूचं गौरव करायला आलोय. आणि तुमच्या जीवनात फक्त तुम्हाला चालत राहायचंय. काय करायचंय? पण तुम्ही चालत असताना देखील काय होईल? लूक याचा 10वा अध्याय 19वा वचन, लूक 10:19. पहा, मी तुम्हाला साप आणि विंचू यांना तुडवण्याचा व शत्रूच्या सर्व शक्तीवरचा अधिकार दिला आहे. तुम्हाला काही एक बाधणार नाही. आमेन. तुम्हाला साप आणि विंचू यांना तुडवण्याचा अधिकार दिलेला आहे. स्तोत्रसंहिता 91 आणि 13 मध्ये बायबल सांगतं, Psalms 91:13, तू सिंह व नाग यांच्यावर पाय देऊन चालशील, तरुण सिंह व अजगर यांना तुडवत चालशील. कोणी आमेन म्हणेल का? मार्क 16वा अध्याय 17 ते 18 वचनं. आणि विश्वास धरणाऱ्यांबरोबर ही चिन्हे असत जातील, ते माझ्या नावाने भूते काढतील, नवनव्या भाषा बोलतील, सर्प उचलतील व कोणताही प्राणघातक पदार्थ प्याले तरी तो त्यांना मुळीच बाधणार नाही. त्यांनी दुखण्याईतावर हात ठेवले म्हणजे ते बरे होतील. आमेन. आता बघा काय आहे, तुम्ही प्रभूच्या कार्यासाठी निघालेले आहात. येशूच्या कार्यासाठी, तुम्ही प्रार्थनेसाठी चाललात आणि तुम्ही जात असताना तुम्ही पाय देताय. साप आणि विंचू यांना तुडवत चाललंय. तुम्हाला स्पेशल वेळ काढायची गरज नाहीये. तुम्ही जसं प्रभूच्या राज्यात चालत राहाल तसा सैतानाची तिकडे हार होत राहील तुमच्या जीवनामध्ये. हालेलुया. जेवढं तुम्ही प्रभूवरती लक्ष केंद्रित कराल. पेत्राने वादळावर लक्ष फोकस केलं. 2च ऑप्शन होते बिचाऱ्याकडं. एक ऑप्शन, फर्स्ट ऑप्शन होता येशूकडं पाहायचं, पाण्यावर चालायचं. वादळाकडं पाहायचं, बुडून जायचं, दुसरं ऑप्शन. आणि पेत्र एवढा हुशार होता, दोन्ही ऑप्शन वापरले. आधी येशूकडं बघितलं, पाण्यावर पण चालला, वादळाकडं बघितलं, बुडायला पण लागला. सगळे ऑप्शन वापरून घेतले त्याने. आता त्याचे दोन्ही ऑप्शन संपले, पण तिसरा ऑप्शन येशूकडं होता. तू बुडायला जरी लागलास तरी माझा हात तुला वाचवणार आहे. हालेलुया. मी तुला बुडू देणार नाही. जे लोक येशू जवळ आहेत त्यांना तो बुडू देत नाही. तुमची चूक जरी असली तरी तो तुम्हाला क्षमा करणारा देव आहे. तो तुम्हाला पश्चातापी मन देणारा देव आहे. तो तुम्हाला हाक मारायला लावतो. ज्यावेळेस पेत्र पाण्यामध्ये बुडत गेला, खाली बुडायला लागला, त्याच्याकडे अजून एक संधी होती.
मछव्यामध्ये बाकीचे 11 शिष्य बसलेले होते. योहाना मला वाचव, थोमा मला वाचव हाक मारू शकत होता, पण त्याच्या लक्षात आलं हे पण गटांगण्या खाणार आहेत. हॅलो, प्रेज द लॉर्ड. एकच आहे जो आत्मा जलाशयावरती तळपत होता, जो प्रभू येशू ख्रिस्त पाण्यावर चालणार आहे, जो मुर्दे उठवणारा देव आहे, तो मला पण जगवणार आहे, तो माझ्यावरती दया करणार आहे, तो माझं जीवन आशीर्वादित करणार आहे. मी हाक मारील तर फक्त येशूला हाक मारणार आहे. हालेलुया. पेत्राची हाक प्रभूने ऐकली. सैतान वेगवेगळ्या ऑफर घेऊन तुमच्याकडे येईल, वेगवेगळ्या गोष्टी घेऊन तुमच्याकडे येईल, तुम्हाला तो सांगेल असं कर, उजवीकडे वळ, डावीकडे वळ. परंतु त्याने ज्या गोष्टी तुमच्यासाठी फसवणुकीच्या ठेवलेल्या आहेत त्याची जाणीव तुम्हाला झाली पाहिजे. आज रात्री प्रभू मी तुझ्यासाठी काय सोडून देऊ. आमच्या जीवनातलं पाप झटकल्याशिवाय ना त्या अलौकिक सामर्थ्याची रुची आम्हाला लागणार नाही. प्रियांनो, ज्या गोष्टी आमचा वेळ वाया घालवत आहेत, सैतान कुठल्या गोष्टीत आमचा वेळ वाया घालवत आहे, त्या नको त्या गोष्टी आज आमच्या जीवनातून उखडून फेकून द्यायच्यात आणि आमचं जीवन एकदा नव्याने प्रभूला समर्पित करायचं आहे. एकदा नव्याने प्रभूच्या चरणाशी समर्पित व्हायचंय, जेणेकरून त्याचं गौरव होईल. त्याने साप आणि विंचू यांना तुडवण्याचा अधिकार दिलेला आहे. आता ज्याला तुम्ही पायाखाली तुडवताय त्याच्याबरोबर युद्ध काय करायचं प्रियांनो? ऑलरेडी युद्ध प्रभूने संपवलेलं आहे. हालेलुया. आत्मिक युद्धभूमीवर तुम्ही विजेते आहात. हालेलुया. ख्रिस्ताचा विजय तुम्हाला मिळालेला आहे. ख्रिस्ताचा विजय तुम्हाला मिळालेला आहे. एक दिवशी प्रभूने मला दर्शन दिलं. ऐका लक्ष देऊन, खूप इंटरेस्टिंग स्टोरी. आणि त्या दर्शनात मी बघितलं, मी प्रार्थना करतोय, प्रभू येशू ख्रिस्त माझ्या बाजूला उभा आहे आणि समोर एक रस्ता आहे असा, आणि तो पूर्ण रस्ता सिंह, अजगर, साप, विंचू, काय काय हिंस्र सगळ्या गोष्टींनी, मगर वगैरे असा पूर्ण रस्ता भरलेला आहे. मी प्रभूला विचारतो, प्रभू हे काय दाखवतोय? एकदम घाण किळसवानं वाटत होतं. आणि मी प्रभूला विचारतो, प्रभू हे मला काय दाखवतोय? प्रभू काहीच नाही बोलला. प्रभू म्हटला चाल. काय? चाल. प्रभू म्हटला चाल, पाऊल टाक. मी म्हटलं प्रभू साप आहे, मला चावेल, तू चाल. जसं मी पहिलं पाऊल टाकलं, सापाच्या शेपटीवर पाय पडल्यावर कसं होईल पायाला? एकदम ते फिलिंग माझ्या पायाला आलं. एकदम प्रभू सापाच्या शेपटीवर माझा पाय पडलाय, मी आता काय करू प्रभू? प्रभू म्हटलं डोळे उघडून बघ. मी डोळे उघडून बघितलं, ज्या सापाच्या शेपटीवर माझा पाय, त्या सापाचं मस्तक येशूच्या पायाखाली. क्या बात आहे. हे माझा देव विजयी देव आहे. तो मला लढायला लावत नाही, तो माझ्या पुढे माझी ढाल बनून उभा राहणारा देव आहे. माझ्या वैराला समाप्त करणारा माझा परमेश्वर आहे. हालेलुया. ज्या देवाची तुम्ही सेवा करता त्याने तुम्हाला विजयी केलेला आहे. कुठल्या समस्या तुम्हाला अशा भेडसावत आहेत, त्या समस्यांचा मुकाबला तुमच्या बरोबर नाही, तुमचा देव तुमच्यासाठी लढत आहे. तुमचा प्रभू, ही लढाई त्याची आहे. बाया सारून म्हणू नका, हे मी तुझ्याकडे बघतो. प्रभू म्हणाल तू बघ आणि मार खाऊन ये, नंतर मला सांग, मी येतो नंतर. त्याला सांगा प्रभू मी युद्ध नाही लढू शकत. आमच्या प्रभूने आम्हाला तलवारी उचलायला नाही शिकवलं, शस्त्र उचलायला नाही शिकवलं. आम्हाला त्यांनी बायबल उचलायला सांगितलंय, शास्त्र घ्यायला सांगितलंय, आम्हाला माफ करायला सांगितलंय. त्याला एकच सांगा, प्रभू मला नाही लढता येत, मला माहिती आहे तू माझ्या बाजूने लढत आहेस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सैतान तुमचा वेळ वाया घालवेल, पण त्याला बिलकुल किंमत देऊ नका. किती लोक आमीन म्हणतील? त्याच्याविषयी भय मनातून काढून टाका. लोक लई असं जीव तोडून सांगतात, असा मोठा मांत्रिक आहे. अरे जीव जाईल, थोडा हळू बोल, हळू बोल, जरा हळू बोल. असं दुष्टात्म्याची शक्तीन करणी आणि हेन तेन. हॅलो, मी काय चॅलेंज देतो माहिती आहे का? जगातले सगळे दुष्टात्मे एकत्र आले ना तरी ते तुमच्या केसाचाही नाश करू शकत नाही. तुमचा देव तुमच्या बरोबर आहे.
तुमचा प्रभू तुमचा सांभाळ करताय, तुमचा प्रभू तुमच्या बरोबर आहे. आकाशाचा व पृथ्वीचा निर्माण करता परमेश्वर, त्याचपासून मला सहाय्य येते. हालेलुया. आमची ओळख एकदम वरपर्यंत आहे. हालेलुया. लोक विचारतील, कोणाच्या जीवावर करतो असा? कुठे आहे ओळख तुझी? कुठपर्यंत आहे? ह्याला ओळखतो, त्याला तू सोडून दे. एकदम वरपर्यंत माझी ओळख आहे. हालेलुया. कुठं? त्या तिथपर्यंत, त्याच्या पलीकडं रे, त्याच्या पलीकडं. आकाशापर्यंत नाही, त्याच्या पण पलीकडं. आकाशाचा व पृथ्वीचा निर्माण करता परमेश्वर, त्याच्यापासून मला सहाय्य येते. हालेलुया. प्रेज लॉर्ड. जेवढं बोलायचंय फक्त देवाबद्दल बोलत राहा. रात्रंदिवस येशूबद्दल बोलत राहा. हालेलुया. आम्हाला येशूच्या नावाचं वेड लागलं पाहिजे. खाता पिता उठता बसता येशू 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 येशू. जगाच्या दृष्टीने वेड आहे, पण देवाच्या दृष्टीने शहाणे आहेत. हालेलुया. सतत प्रभूचं नाव, बस प्रभूविषयी बोलत राहा. सैतानाबद्दल डिस्कस करायची तुम्हाला गरज नाही. तुम्ही फक्त प्रभूच्या राज्यात चालत जाल, तुम्ही सगळ्या दुष्ट शक्तीला आपल्या पायाखाली तुडवत जाल आणि प्रभूचा जय तुमच्या जीवनामध्ये वाढत आणि वाढत जाईल. थोडं दुर्लक्ष करायला शिका. सगळ्यांनी म्हणा, थोडं दुर्लक्ष करायला शिका. शेजारच्याला सांगा, थोडं दुर्लक्ष करायला शिका. कशाकडे दुर्लक्ष करायचं? सैतानाच्या गोष्टींकडे. तो आरडून ओरडून सांगेल, तुझ्या जीवनात मी असा प्रॉब्लेम आणलाय, चल निकल. त्याला बिलकुल किंमत देऊ नका. तुमची डिग्निटी तुम्हाला कळत नाही. तुम्ही कोणाचं मंदिर आहेत? देवाच्या पवित्र आत्म्याचं. ऑर्डिनरी नाही तुम्ही. देवाच्या सामर्थ्याने, पवित्र आत्म्याने भरलेले लोक आहेत. तुमची डिग्निटी सांभाळली पाहिजे. तुमच्यामध्ये जे देवाने सामर्थ्य दिलंय ना, ते जपलं पाहिजे नेहमी. स्वतःला असं साधारण नाही समजायचं. रस्त्याने चाललं, एकदम आनंदात चालायचं. असं चालायचं की पूर्ण लातूरचा मी राजा आहे, पूर्ण लातूरमध्ये मी राणी आहे. लोक म्हणतील, हे रस्ता तेरे बाप का है क्या? अरे बाळा, फक्त रस्ता नाही, सब मेरे बाप का है. हालेलुया. सब तेरे को जो भी दिखता है वो मेरे बाप का है. बोलो, सब मेरे बाप का है. मग बाकीच्या गोष्टी इग्नोर करा. कोणी तुम्हाला काही कमी लेखल, तू वांज आहेस, तू दरिद्री आहेस, तू कंगाल आहेस, तू हे आहेस ते, त्यांना दिसतच नाही आपल्यामध्ये काय. जगातले लोक जगिक आहेत आणि आपण लोक स्वर्गीय आहेत. आपली भाषा त्यांना नाहीच कळणार. प्रभू येशू आहे, असं करतो तसं. अरे ते म्हणते, अरे नाही बाबा, मरायला लागलं की डॉक्टरकडे जावं लागतं. हालेलुया. हे असं झालं की तसं करावं लागतं. जगाला तुमची भाषा कळणार नाही, त्यांच्यासाठी तुम्ही चायनीज आहेत. हालेलुया. आमची भाषा स्वर्गीय भाषा आहे. आमचं बोलणं आध्यात्मिक आहे. जे देहिक बोलणार आहे त्यांना आध्यात्मिक भाषा कळत नाही. आणि म्हणून जगाचा आणि देवाच्या लोकांचा मिलाप कधीच होऊ शकत नाही. जगापासून आम्हाला वेगळं करण्यात आलेलं आहे. हालेलुया. आम्हाला जगात नाही ठेवलंय. आम्ही जगात आहेत पण जगाचे नाही. आम्ही देवाचे लोक आहेत. परमेश्वराने आम्हाला निवडून वेगळं केलेलं आहे. सगळ्यात सुपेरियर, सामर्थ्यवान, अग्नी सामर्थ्याने भरलेलं असं देवाने मंडळीला केलेलं आहे. आपली डिग्निटी सांभाळा. जे देवाने आमच्यात सामर्थ्य दिलेलं आहे त्या सामर्थ्याचा रिस्पेक्ट करा. जी प्रभूची कृपा आमच्या जीवनावरती आहे ती कृपा समजून घ्या. आम्ही शून्य नाही, तो अंक म्हणून आमच्या पुढे उभं राहिलेला आहे. प्रभूची आमच्यावरती ही दया. आपली डिग्निटी सांभाळा. आलिशाने त्याचा रुतबा कायम ठेवला. आलिशा. काय झालं, एका लहान कन्येने नामानच्या घरामध्ये सुवार्ता सांगितली. मालकाला कोड होता. ती म्हटली, कोण नाही बरं करणार, माझ्या देशात जायला सांग, कारण आमचा देव जिवंत आहे. पाठव त्याला तिकडं, बरा होईल मालक. काय बोलतेस तू? बरा होईल तो. निरोप नामानपर्यंत. नामानने राजाचं पत्र घेतलंय हिलिंगसाठी. हालेलुया. आणि तिकडच्या राजा पुढे जाऊन उभा राहिलाय, इस्रायलच्या.
हे राजा मला बरं कर. राजाने टराटर कपडे पाडून टाकले. तो म्हटला का युद्ध करायचं तर डायरेक्ट या ना तुम्ही लोक, युद्ध करायचं तर डायरेक्ट या, मला आरोग्य दे म्हणा, मी काय देव आहे का तुला बरं करायला. राजाने कपडे फाडले. अख्ख्या राज्यात बातमी फिरली सगळीकडं. अरे तुम्हाला माहिती का राजाने कपडे फाडले. एक दुसरीला सांगत असेल, कुणाला सांगू नको बरं का, अख्ख्या लातूरमध्ये कुणाला माहीत नाही, फक्त तुला म्हणून सांगते. आणि बातमी तर अख्ख्या लातूरला पोहोचलेली आहे. सगळीकडे झालं. राजाने राजवस्त्र फाडले, कारण कुणीतरी एक सेनापती आरामी आलेला आहे आणि तो म्हणतोय की मला आरोग्य दे. अलिशाच्या कानी बातमी पोहोचली. आता अलिशाचं बोलणं बघा, दुसरे राजे 5वा अध्याय 8 पासून पुढे. इस्रायलाच्या राजाने काय केलं, आपली वस्त्रे, सगळ्यांनी म्हणा, इस्रायलाच्या राजाने आपली वस्त्रे फाडली. हे देवाचा माणूस अलिशा याने ऐकले, तेव्हा त्याने राजाला सांगून पाठवले, तू आपली वस्त्रे का फाडलीस. राजा वस्त्र फाडतो आणि देवाचा दास त्याला विचारतो, तू असं का केलं. त्याने माझ्याकडे यावे. हालेलुया. नामान कोणाकडे यायला पाहिजे, देवाच्या दासाकडे. तुम्ही देवाचे दासदासी आहेत. तुम्ही ऐकताय मी काय म्हणतोय, तुम्ही देवाचे दास आणि दासी आहेत. जे काम राजाला नाही जमलं ते काम तुम्ही करणार आहेत. जे काम राजाला नाही जमलं ते काम अलिशाने पूर्ण करण्याचं चॅलेंज घेतलं. हेच देवाचं सामर्थ्य आहे. देवाने तुम्हाला राजापेक्षा वरचढ केलेलं आहे. देवाचा अनुग्रह तुमच्या जीवनावरती फार मोठा आहे. तो चॅलेंज स्वीकारतो आणि तो म्हणतो त्याने माझ्याकडे यावे, म्हणजे इस्रायलात संदेष्ट आहे हे त्याला कळेल. तेव्हा नामान घोड्या रथानिशी अलिशाच्या दारी येऊन उभा राहिला. हालेलुया. अलिशाचा रुतबा बघा, त्याच्या दारामध्ये एवढा मोठा माणूस येऊन उभा राहिला. तो पुढं घोड्या रथानिशी तो त्याच्या दारात येऊन उभा राहिला. त्याला सन्मान वाटायला पाहिजे. पण अलिशा घराच्या बाहेर नाही आला. एक पास्टर लोक कसे बसलेत असंच बसून राहिला तो. किती लोक आमेन म्हणतील. अलिशा आपल्या घरात बसून राहिला, तो बाहेर पण आला नाही. जासुदाला बोलवलं, इकडे रे बाबा, त्याला निरोप दिला. अलिशाने एका जासुदाच्या हाती त्याला सांगून पाठवले की जाऊन यार्देने 7 वेळा स्नान कर, म्हणजे तुझे शरीर पूर्वीसारखे होऊन तू शुद्ध होशील. निरोप दिला, 7 वेळा आंघोळ कर. आता नामांनी पण चेक केला असेल, काय वास बीस येतोय का आपला, आपण तर आंघोळ करून आलोय सकाळीच, काय आंघोळचं चाललंय हे. 11 वचन सांगतं, 2 राजे 5:11. हे ऐकून नामान रागावून चालता झाला. तो म्हणाला, पहा, मला वाटले होते तो स्वतः माझ्याकडे बाहेर येईल आणि उभा राहून आपला देव परमेश्वर ह्याचे नाम घेईल आणि रोगाच्या ठिकाणी हात फिरून माझे कोड बरे करील. दिमिश्कातल्या नद्या अबाना व पर्पर ह्या इस्रायलाच्या सर्व जलाशयांपेक्षा उत्तम नाहीत काय, त्यांच्यात स्नान करून मला शुद्ध होता येणार नाही काय, असे म्हणून तो क्रोधित होऊन निघून गेला. त्याला इतका राग आला की मी एवढा मोठा सेनापती एवढ्याशा सेवकाच्या पुढे आलो आणि हा साधं मला भेटायला बाहेर पण नाही आला. अलिशाला माहिती आहे की राजे तुझ्या भेटीला येतील. हालेलुया. बोलो येशू मसीह की. मी कोणाकडे जाणार नाही. अलिशा आपल्या घरात बसून राहिला. नामान बाहेर आहे. मग नामानच्या लोकांनी त्याची समजूत घातली, काही मोठं काम नाही सांगितलंय, आंघोळ तर करायला लावली, स्नान 7 वेळा, चल. घेऊन गेले. 7व्या खेपेला जशी त्याची आंघोळ पूर्ण झाली, नामानाचं शरीर एका बालकासारखं झालं. हालेलुया. तो बरा झाला आणि परत तो अलिशाकडे आला. इथं काय दिसतं, अभिषेकात टिकून राहा. जेवढे रागवून गेलेत ते परत येतील. तुम्ही ऐकलं मी काय होत. जे लोक तुमच्यावर नाराज होऊन निघून गेले तुमच्या जीवनातून, ते परत तुमच्याकडे येतील. फक्त देवाच्या आत्म्यात टिकून राहा. जे लोक मंडळी सोडून गेले, जेवढे पास्टर आहेत कान उघडे ठेवून ऐका, तुम्हाला सारखं कॉल करायची गरज नाही. हालेलुया. ज्या वेळेस मोशेने जळतं झुडूप पाहिलं, झुडपातून आवाज नाही आला, मोशे झुडूप जळते तुला कळत नाही का, जरा ये इकडं. झुडूप जळायला लागलं, याची पावलं बरोबर तिकडं वळाली. जिथं अग्नी आहे तिथं पावलं वळतातच. तिथं लोकांना यावंच लागतं, ऑप्शन बी नाही आहे. इथं जिथं देवाचा अभिषेक आहे, परत त्याला अलिशाकडंच यावं लागलं जिथून तो रागाने गेला होता, कारण त्याला आरोग्य मिळालंय देवाच्या नावाने.
देवाच्या प्रिय लोकांनो, ह्या देवाच्या सेवकाने स्वतः आपण कोण आहोत ते त्याने समजून घेतलं. बाहेर गेला असता तर कदाचित नामान त्याला बोलला असता, हे पैसे घेऊन मला बरं कर. त्याचा स्वतःचा मोठेपणा कदाचित त्याने सांगितला असता. आम्ही दुसऱ्यांचा मोठेपणा ऐकून घेऊ नाही शकत, कारण आमच्या जीवनात फक्त येशू मोठा आहे आणि फक्त आमच्या जीवनातून त्याचंच आणि त्याचंच गौरव होणार. आमचं मुख फक्त त्याची स्तुती करणार, आमच्या जीवनातून फक्त त्याला गौरव मिळणार. नामानने आपल्या जीवनामधलं एक उत्तम असा धडा आपल्या समोर ठेवलेला आहे. आम्ही ह्या गोष्टी सांभाळल्या पाहिजेत, आम्ही या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. मर्दखय नावाचा एक देवाचा दास आहे पवित्र शास्त्रात. एस्तरच्या पुस्तकामध्ये 3 अध्यायाच्या 2 ते 6 वचनामध्ये त्या ठिकाणी हामान म्हणून एक मोठा अधिकारी आहे राजाचा. आणि तो मोठा अधिकारी राजाचा ज्यावेळेस राजदरबारात यायचा, सगळे जेवढे लोक होते ते उठून त्याला नमन करायचे, त्याला मुजरा करायचे. परंतु एकच मर्दखय असा होता की तो त्याला मुजरा करत नव्हता, कारण त्याला कदाचित 100% असं माहीत असेल की नमन फक्त देवाला कर. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. मर्दखयने हामानाला कधीच मुजरा केला नाही. प्रेज द लॉर्ड. इथं नवीन रिक्षा घेतली तरी हार घालून लोक डोके आपटतात, ख्रिश्चन लोक. नवीन फ्रीज आला का पाया पडतात. हालेलुया. कुठलीही गोष्ट नवीन घेतली की गाडी आली की त्याच्या पुढं डोकं ठेवायचं. तुझा देव स्वर्गात आहे रे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. चांद सूरज की प्रस्तिश हम नहीं करते. हालेलुया. दुनिया के माबूदों के आगे नहीं झुकते. क्यों? कुछ तो रीजन रहेगा तुम लोग का. क्योंकि जिंदा खुदा है हमारा. हालेलुया. आमचा येशू जिवंत देव आहे. आमचा येशू मरणातून विजयी झालेला देव आहे. आमचा येशू सामर्थ्यवान देव आहे. हालेलुया. त्या इस्रायलच्या भूमीवरती येशूच्या कबरेसारख्या 400 कबर आहेत. 399 कबर आजही बंद आहेत. एकच कबर उघडी आहे आणि ती कबर प्रभू येशू ख्रिस्ताची आहे. कारण माझा देव विजयी आहे. त्याने मरणावरती विजय प्राप्त केलेला आहे. माझा प्रभू महान देव आहे. तो जिंकलेला आहे. त्याने मरणाची नांगी ठेचली आहे. हालेलुया. तो विजयी परमेश्वर आहे. तो विजयी परमेश्वर आहे. किती देवाला धन्यवाद द्यावे तेवढे कमी. तो विजयी परमेश्वर आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, ज्या वेळेस हामानाला कळालं की मर्दखय माझ्या पुढे मुजरा नाही करत आहे, त्याला कमीपणा वाटला. मी त्याला एकट्याला मारेल तर काय बरं नाही होणार, त्याचे अख्खे जेवढे यहुदी लोक असतील त्यांना खलास करेल. त्याने प्लॅनिंगला सुरुवात केली. पण तुम्हाला सगळ्या घटनेचा शेवट माहिती आहे की जो खांब, ज्या खांबावरती टांगून त्याला मर्दखयला मारायचं होतं, त्याच खांबावरती हामान मेला प्रियांनो. हालेलुया. जो पास त्याने या अभिषिक्ताच्या विरुद्ध मांडला होता, त्या पाशात तोच पडला. त्याच्यामुळं लढणं तुमचं काम नाही, प्रार्थना करणं तुमचं काम आहे. हालेलुया. इथं तुम्ही गुडघे टेकले ना, जगाचा इतिहास रचला जाईल. हालेलुया. तुमच्या प्रार्थना जगाची उलथापालथ करून टाकतील. तुम्हाला फक्त प्रार्थनेच्या जोरावरती प्रत्येक गोष्टीत विजय प्राप्त करायचा आहे. तुमचा वेळ नको तिथं वाया घालवू नका. दारात नामान आलंय, तुम्ही तुमच्या शांतीत आणि प्रार्थना जीवनात पक्के राहा. जीवनात लोक येतील आणि जातील. जीवन एका बस सारखं आहे. आपली एस टी बस नाही, मुंबईची BSTची बस. 2 दरवाजे असतात. पाठीमागून लोक चढतात, पुढून उतरतात आणि बस पूर्ण मुंबईत फिरत राहते. लोक बसमध्ये येतात आणि उतरत राहतात. जीवन असंच आहे. कितीतरी लोक चढतील बसमध्ये, तिकीट घेऊन परत पुढच्या दरवाजाने उतरतील. जे लोक तुमच्या जीवनात परमनंट आहेत, हे पास्टर लोक, हे तिथं कंटिन्यू बसलेले असतील तुमच्यासाठी. ते उतरणार नाही. हालेलुया. आणि हे येणारे जाणारे येऊ द्या जाऊ द्या, टेन्शन घ्यायचं नाही. गोड बोलणारे मध्ये तिखट बोलायला सुरुवात करतील. हामानाचा शेवट वाईट झाला प्रियांनो. ज्यावेळेस नबुखदनेस्सर राजाने फरमान काढलं
सुवर्णमूर्ती सैतानाची उभी केली, सगळ्यांना नमन करायला सांगितलं, सगळ्यांनी केलं. सैतानापुढं सगळे नतमस्तक झाले. शद्रक, मेशक, अबेदनगो त्यांनी ठरवलं, आमचा हा कोणापुढंही नतमस्तक होण्याचा टाईम नाही आहे, आम्ही फक्त आमच्या देवालाच नमन करतो. हालेलुया. आम्ही कुठंच नतमस्तक होणार नाही, त्यांनी डिसाईड केलं होतं. देवाच्या प्रिय लोकांना, दानिएलाचा 3रा अध्याय 18 ते 25 वचनामध्ये ही सगळी घटना लिहिलेली आहे. 18 वचन वाचतो. ते कसेही असो, पण महाराज हे आपण पक्के समजा की, नबुकदनेसरला ते चॅलेंज करतायत, महाराज आपण पक्के समजा की आम्ही आपल्या दैवतांची उपासना करणार नाही आणि आपण स्थापलेल्या सुवर्ण मूर्तीला दंडवत घालणार नाही. आमेन. तू जे मूर्ती ठेवलेली आहे सोन्याची, त्या सैतानाला आम्ही नमन करणार नाही, कारण आमच्या देवाने सांगितलंय की नमन फक्त देवाला कर. 3 लोक असेच उभे राहिले. राजा चिडला. आणि म्हटलं, आता ही भट्टी 7 पट अधिक तप्त करा. ते भट्टी तापवणारे पण भडकले. त्यांनी भट्टी अजून गरम करून टाकली आणि काही लोकांना सांगितलं, उचला यांना, द्या आतमध्ये टाकून. आता जे लोक भट्टीत टाकायला गेलेत ते होरपळून मेले. हालेलुया. जे लोक टाकणारे होते, म्हणून फेकण्याचे कामं कधी करू नका, उचलण्याचे कामं करा. हालेलुया. दुनिया टाकण्याचंच काम करते. योनाला पण लोकांनी उचललं, झोका दिला असेल असा, आणि दिला फेकून पाण्यात. मासा रेडीच आहे खाली. हालेलुया. देव नेहमी तयारीत असतो. हालेलुया. देव कधीच असा प्रिपेअर नाही आहे, अचानक काहीतरी घडलं देवासाठी नाही. देव काल आज युगानुयुग एकसारखा असणारा देव आहे. सगळ्या गोष्टी त्याला ज्ञात आहेत, सगळ्या गोष्टी त्याच्या कंट्रोलमध्ये आहेत. शद्रक, मेशक, अबेदनगोला तप्त अग्नीच्या भट्टीत राजाने टाकण्याची आज्ञा दिली, लोकांनी नेऊन टाकलं. राजा त्याच्या राजासनावर बसलेला आहे आणि भट्टीत पाहतो काय झालं. त्याला आजपर्यंत ही सवय होती बघण्याची. एकदा कोणाला भट्टीत टाकलं ना, कोळसा पण मिळत नाही. आज तर 7 पट झाली. 3 जळून मेले पाहिजेत. आतमध्ये डोकावून बघतोय, ते 3 भट्टीमध्ये चालतायत आणि फिरतायत, आणि अजून एक कोणतरी त्यांच्या बरोबर आलाय. तो 4था दिसायला देवपुत्रासारखा आहे, जे राजाने कधीच बघितलं नव्हतं. त्या दिवशी त्याला बघण्याची संधी मिळाली. खटकन आपल्या जागेवरून उठला. यार, किती लोकांना टाकलं आपण आतमध्ये? 3 लोकांना मार. आतमध्ये 4 लोक आहेत, त्यांचा देह उतरून आलाय. हालेलुया. या तप्त अग्नीच्या भट्टीत त्यांचा देह उतरून आलाय. त्या दिवशी शद्रक, मेशक, अबेदनगो नाही झुकले. त्या दिवशी नबुकदनेसरला जिवंत देवापुढे झुकावं लागलं. तुम्ही स्वतःला सांभाळा फक्त, बस. बाकी काम प्रभूवर सोडून द्या. हालेलुया. तुमच्या विश्वासात तुम्हाला प्रबळ राहायचंय, बस. मर्दकै सारखं बना, आलिशा सारखं बना. बनायचंय तर त्या शद्रक, मेशक, अबेदनगो सारखं बना. आत्म्यात तुम्ही प्रबळ असलं पाहिजे. तुम्हाला गॅरंटी पाहिजे, माझा बचाव करणारा माझा देव आहे. हालेलुया. मी लढण्यात वेळ घालवणार नाही. माझ्या चॅलेंजेससाठी मी रडत बसण्यात वेळ घालवणार नाही. माझ्या प्रॉब्लेमबद्दल बोलण्यात मी वेळ घालवणार नाही. मी वेळ घालवीन फक्त प्रार्थनेमध्ये. माझं दुःख माझ्या देवाला मी सांगेन. माझ्या अडचणी मी माझ्या प्रभूला सांगेन. माझ्या जीवनात काय घडतंय ती मी फक्त माझ्या प्रभूला सांगेन. हालेलुया. तुमची दृष्टी फक्त प्रभूकडे लागलेली असावी, बस. प्रभू तुमच्या प्रत्येक गरजा पूर्ण करणारा देव आहे. तुमच्या जीवनामध्ये त्याचं सामर्थ्य ओतणारा तो देव आहे. तुमचा वेळ खूप महत्त्वाचा आहे. एकदा वेळ गेला की तो परत येत नसतो. आज आपला वेळ आम्ही कुठं देतो? कोणत्या गोष्टीत आमचा वेळ वाया चाललाय? कोणत्या गोष्टीमध्ये आमचा वेळ, आमचा टाईमपास होत आहे? हा एक शब्द आहे की जो मला खूप चीड आणतो प्रियांनो.
कोणी जर म्हटलं काय करतोयस, काय नाही टाइमपास. यांच्याकडे टाइम येतो कुठून? टाइमपास करायला, वेळ वाया घालवायला. प्रभूचं येणं समीप आहे, वेळ फार कमी आहे. आत्तापर्यंत हे संदेश होते प्रभू लवकर येणार आहे. आता हा संदेश द्यायला सुरुवात करा, प्रभू येत आहे. हालेलुया. त्याचं येणं एवढं समीप आहे, इतकं समीप आहे, तो कुठल्याही क्षणी येऊ शकतो. प्रियांनो, आज आमचा वेळ कुठं चाललाय? एखादा विद्यार्थी आहे आणि त्या विद्यार्थ्याने अभ्यासच नाही केला, अभ्यासाचा वेळ मोबाईलला दिला, अभ्यासाचा वेळ मित्रमंडळींमध्ये टाइमपास करण्यात दिला, अभ्यासाचा वेळ इकडं तिकडं भटकण्यामध्ये दिला, अभ्यासाचा वेळ नको त्या गोष्टींमध्ये दिला. आता तो विद्यार्थी दशेत आहे आणि पेपरच्या दिवशी आम्हाला फोन करून परेशान करतो, पास्टर तुम्ही उपास प्रार्थना करा. म्हणजे हा खाऊन पिऊन पेपरला जाईल, वर्षभर याने टाइमपास केला ना, आता मी उपास करायचा त्याच्यासाठी. वर्षभर काय केलं? काय नाही. प्रभू काहीही करू शकतो पास्टर, आम्हाला इन्करेज करतात. प्रभूला सर्व शक्य आहे पास्टर, तू परिश्रम कर, तुझ्याच्याने जे नाही होणार तिथून पुढं प्रभू तुला मदत करेल. तू म्हणशील मी काहीच नाही करणार, हालेलुया. प्रभू पण काहीच नाही करणार. तुम्ही म्हणाल कसं काय? मी म्हणतो असंच असतं. हालेलुया. कबरेवरची धोंड तुम्हाला बाजूला करावं लागेल. मुर्दा उठवायचं काम येशू करणार आहे, पण तुम्ही धोंड तर बाजूला करा. त्या दिवशी येशूने 2 आज्ञा दिल्या, एक तर धोंड बाजूला करा, दुसरं ते तर लाजराला आज्ञा दिली लोकांना बाहेरच्या. एक तर धोंड बाजूला करायला, नंतर त्याला मोकळं करायला लावलं, पट्ट्या बांधल्या जायच्या तागाच्या. आता आजकाल काय लोक करतायत की पट्ट्या सोडायच्या, एका पास्टरकडे येतील, पट्ट्या सोडा माझ्या. अर्ध्या पट्ट्या सोडून झाले की दुसऱ्या पास्टरकडं, तुम्ही उरलेल्या सोडा पास्टर. मग तिसऱ्या पास्टरकडं, तिसरा कदाचित परत लपटून टाकील तुला, आतमध्ये नेऊन सोडायला पण बसलाय, नाही सांगतायत. एखादा संदेश टोचला का लगेच चर्च बदलतात लोक. जे येशूच्या टीम मध्ये टिकले ना 11 जण, त्यांना स्वर्गाचं राज्य आहे प्रियांनो. आणि ज्यांनी 30 रुपये घेतले ना, त्याला नेकलेस. आता ज्याला कळल त्याला कळल, बाकीच्यांचं द्या सोडून. शेवटपर्यंत टिकून राहा, म्हणजे मी तुला जीवनाचा मुकुट देईल. टिकून राहणारे लोक पाहिजे, टाइमपास करणारे लोक नको देवाच्या राज्यात. कोणत्या गोष्टी आहेत बिनकामाच्या, कोणत्या गप्पा मारण्यात वेळ चाललाय का? तुमच्या जीवनातले असे कोण लोक आहेत की जे तुमचा टाइम, देवापासून तुमचा टाइम चोरण्याचा प्रयत्न करतायत? कोणत्या अशा गोष्टी तुमच्या जीवनामध्ये त्याच्यात तुमचा वेळ व्यर्थ चाललाय? तोच वेळ तुम्ही देवाच्या राज्यात जर दिला, तुमच्या जीवनातून देवाचा मोठा गौरव होईल. सैतान काहीतरी चोरण्याचा प्रयत्न करत असतो, नेहमी नेहमी. त्याला ते चोरू देऊ नका. हालेलुया. खूप लोकांना असं वाटतं की माणूस मेल्यावर स्वर्गात जातो. मेला म्हणजे सुटला बिचारा. कितीतरी लोक प्रार्थना करतात, हे प्रभू खूप कर्ज झालंय, एकदाच घेऊन जा मला, म्हणजे या जगातून सुटेल मी. हे सगळं ना असत्य डोक्यात बसलं. स्वर्गात काय आहे? एकदा प्रभूने मला विचारलं, तुला स्वर्गात काय यायचंय? लाखो करोडो दिव्यदूत आहेत म्हणून स्वर्ग नको आहे आपल्याला. ते 24 वडील आहेत, 4 प्राणीत म्हणून स्वर्ग नाही. माझा देव तिथं राहतो म्हणून स्वर्ग पाहिजे.
स्वर्ग का पाहिजे आम्हाला? आमचा देव तिथं वस्ती करतो म्हणून पाहिजे. मग येशूने तर त्याच्या वचनात सांगितलं, जिथं दोघे किंवा तिघे एकत्र येतील तिथं मी आहे. म्हणजे इथं येशू आहे. म्हणजे जो स्वर्गात वसणारा देव आहे तो आमच्यामध्ये इथं आहे. मग ते स्वर्गातले अनुभव इथं आले पाहिजेत. हालेलुया. जसं स्वर्गात सामर्थ्य आहे देवाचं, त्या सामर्थ्याचा या जीवनात आम्हाला अनुभव आला पाहिजे. आमच्या घरामध्ये स्वर्गाचं सामर्थ्य आपल्याला जाणवलं पाहिजे. जर प्रभू आहे, तुम्हाला रिक्वेस्ट करावं लागणार नाही, देवदूतांनो प्लीज येता का? राजा आला की सैनिक येतातच. म्हणून देवदूत मागू नका, राजा मागा. हालेलुया. एकदा प्रभू तुमच्या जीवनात आहे, बस तुम्ही जिंकल्या सगळ्या गोष्टी. त्याची उपस्थिती आपल्या जीवनामध्ये आल्यानंतर देवाच्या प्रिय लोकांना सगळ्या गोष्टी बदलून जातात. त्याची उपस्थिती जीवनात मागा. त्याचं सामर्थ्य आपल्या परिवारात मागा. त्याची कृपा आपल्या जीवनामध्ये मागा. आणि एकदा तो जीवनात आला की सगळ्या गोष्टी आशीर्वादाच्या. जे स्वर्गात आहे, जसे स्वर्गात, मरण्याची वाट बघू नका. मेल्यावर मला स्वर्गाचा अनुभव इथंच घेऊन बघ. इथं येशूचा अनुभव येईल. उघड्या डोळ्यांनी तुम्हाला देवदूत दिसतील. मी काय म्हटलं ऐकलं तुम्ही? उघड्या डोळ्यांनी देवदूत तुम्हाला दिसतील. परमेश्वर जेवढा सामर्थ्यवान स्वर्गात आहे तेवढा सामर्थ्यवान पृथ्वीवर पण आहे. त्याचं सामर्थ्य सगळीकडे एकसारखं आहे. तिकडं जागृत, इकडं झोपलेला हे देवाची आमच्या रीत नाही. तो सगळीकडे जागा आहे. इस्रायलाच्या रक्षकाला झोप लागत नाही, डुलकी घेत नाही. त्याचं लक्ष आमच्याकडे आहे. त्याचं लक्ष आमच्याकडे आहे. आमचं लक्ष मोबाईलमध्ये, नको त्या गोष्टींमध्ये. जेवढे लेकरं माझं आज ऐकतायत, देवाचा दास या नात्याने हात जोडून मी तुम्हाला विनंती करत आहे, कान उघडे ठेवून ऐका. जेवढे लेकरं मला ऐकतायत, शाळेत जाणारे लेकरं जेवढे ऐकतायत, मी तुम्हाला हात जोडून विनंती करत आहे, मोबाईलमध्ये जेवढे गेम आहेत आज रात्री मोबाईलमधून डिलीट करून टाका. देवाची वचनं पाठ करण्यासाठी आणि देवाच्या गौरवासाठी, गीत गाण्यासाठी, आराधक बनण्यासाठी, म्युझिक शिकण्यासाठी, देवाच्या राज्यात तुम्ही काय करू शकता ह्याच्यासाठी तयार व्हा. तुमचा अभ्यास मन लावून करा. देवाकडे आमची प्रार्थना आहे की आमची लेकरं येत्या दिवसामध्ये मोठमोठ्या हुद्द्याला जावीत. हालेलुया. आमची देवाकडे प्रार्थना आहे की आमची लेकरं येत्या दिवसात जगाची उलथापालथ करणारी व्हावीत. भारत देशाच्या मोठ्या मोठ्या पोस्टवरती आमची लेकरं दिसावीत. आणि हे सहज शक्य आहे. हे पॉसिबल आहे. परमेश्वर करायला तयार आहे. कुठं वेळ चाललाय? 380 लोक कुठं आहेत? बस हाच प्रश्न आहे आजचा. कुठं वेळ चाललाय? 120 जमलेत ना माडीच्या खोलीवरती, तिथं गर्दी करून यायला पाहिजे होतं 500च्या 500 जणांनी, पण 500 आले नाहीत. आमच्या परिवारातला एखादा व्यक्ती चर्चला येतो, बाकीचे नसतात. त्यांना प्रभूच्या राज्याची ओळख करून द्या. त्यांना सत्य कळू द्या. आपल्या पूर्ण परिवाराला प्रभूमध्ये भक्कम करण्याचं काम परमेश्वर तुमच्याकडून करून घेणार आहे. एका भावाने मला म्हटलं, पास्टर मीच एकटा चर्चला येतो, घरचे खूप वाईट आहेत. म्हटलं नाही वेड्या, सगळ्यात बदमाश तू होतास. तुला हाडलंय, बाकीचे इझिली येतील. पूर्ण फॅमिलीतला भंगार माल तू होतास. सगळ्यात डॅम्बिस, सगळ्यात तू होतास. तूच आलास, बाकीचे नक्की येतील. त्यांना नावं ठेवू नका. तुम्हाला उद्धारले तर तुमच्या सगळ्या जनरेशनचा उद्धार तो करेल. तुमच्या पिढ्या तो आशीर्वादित करेल. तुमचं घराणं तो आशीर्वादित करेल.
तुमच्या परिवारातल्या एक एक व्यक्तीला तो आशीर्वादित करेल. तुमचं जीवन त्याच्या सामर्थ्याने भरलं जाईल. त्याची दया तुमच्या जीवनावरती राहील. आमचा प्रार्थनेचा वेळ कुठं चाललाय? प्रभू बरोबर घालवण्याचा वेळ कुठं चाललाय? आज प्रभू बरोबर असे एक व्हा की ज्या गोष्टी तुम्हाला देवापासून दूर नेणार आहेत त्याच्यापासून आपला फोकस काढून टाका. आज नंतर प्रभूच्या सानिध्यात डेडिकेट व्हा. आमेन.